गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मराठी विषयाचा 11वा धडा बाली बेट आणि भाग क्रमांक 3 ला सुरुवात करणार आहोत. बाली बेटचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे, यांचा जन्म 1919 ला झाला आणि मृत्यू 2000 साली झाला. पु ल देशपांडे हे प्रसिद्ध विनोदी लेखक, नाटककार होते. त्यांच्या अनेक ज्या कलाकृती आहेत किंवा त्यांची जी काही नाटकं आहेत ती आपण दूरदर्शन वाहिनीवर नेहमीच बघत असतो. त्यामध्ये नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, असामी तसामी, फसवणूक इत्यादी विनोदी त्यांची पुस्तके आहेत आणि त्यावरच नाट्य मंडळाने नाटकसुद्धा उभे केले. त्यानंतर अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी त्यांची नाटकं आहेत. व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण, अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने सुद्धा प्रसिद्ध आहेत. आपल्याला जे बाली बेट नावाचा इथं पाठ दिलेला आहे तो सुद्धा प्रवास वर्णनातलाच एक भाग आहे. प्रस्तुत पाठात लेखकांनी इंडोनेशियामधील बाली बेट व तेथील निसर्गसृष्टीचे नयनरम्य वर्णन केलेले आहे. अतिशय अलंकारिक शब्दामध्ये पु ल देशपांडे यांनी इंडोनेशियामध्ये त्यांचा जेव्हा प्रवास होता त्यावेळेसचा सगळा अनुभव त्यांनी या पाठामध्ये अतिशय मार्मिक आणि अलंकारिक शब्दांमध्ये इथं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर आपण आता सुरुवात करूयात पाठाला. इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये जसा रत्नजडित कंठा, अनेक मौल्यवान रत्नांनी बनवलेला जसा कंठा असतो आणि तो काढून फेकून द्यावा तशा प्रकारचा बाली बेटाचा आकार आहे. आणि पाचूंच्या बेटांचा पुंजका म्हणजे पाचू नावाचा जो मौल्यवान रत्न आहे तशा प्रकारचं त्याला स्वरूप आहे. अतिशय सुंदर असं बाली बेट आहे या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. पण बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी. आता इंडोनेशिया हे एक प्रकारचं बेट आहे आणि त्या बेटामधलं बाली हे ठिकाण त्या कंठ्यातील कंठमणी म्हणजे मुख्य ठिकाण आहे. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या टिपक्यासारखेच, आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच. म्हणजे इंडोनेशियाच्या क्षेत्रफळानुसार जर बाली या बेटाकडे बघायला गेलं तर अतिशय छोटंसं, म्हणजे आपलं गोवा राज्य जसं आहे महाराष्ट्राच्या बाजूला भारतामध्ये त्यासारखंच छोटंसं ठिकाण, पण तिथली सुंदरता आणि तिथली कलाकृती अतिशय मनमोहक कशा प्रकारची होती हे आपण पुढे बघणार आहोत. आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ विणणारे या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा या बेटाचा अपमान आहे. म्हणजे भारतामध्ये जशा प्रकारे गायन, चित्र, शिल्पकला, नृत्यकला आहेत त्याच प्रकारे तिथंही आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं आणि अवशेष आहेत असं म्हटलं तर ते अपमानकारक होईल. कारण अवशेष नसून तिथं आताही त्या कला वापरल्या जातात, सादर केल्या जातात. त्यामुळं अवशेष म्हटलं तर ते इतिहासजमा शब्द होईल. यासाठी इथं लेखक असं म्हणतात की असं म्हणणं अपमानकारक आहे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखाद्या मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बाली बेट आहे. ज्या प्रकारे मोती पूर्णपणे भंग होऊन मातीत मिसळून जावेत, म्हणजे त्याची पूर्णपणे राख व्हावी, मातीत मिसळून जावेत, अशा प्रकारे त्यातलाच एक मोती जर चुकून दूर पडला आणि तो तसाच अभंग राहिला, तशा प्रकारचं बाली बेटाचं स्वरूप आहे. जकार्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. इंडोनेशिया देश विकसित झालेला असल्यामुळे तिथं प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणी विमानसेवा वगैरे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आहेत.
बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. टुरिस्टांचा स्वर्ग म्हणजे प्रवास करणाऱ्या लोकांना आणि पर्यटक लोकांना अशा ठिकाणांचा नेहमी शोध असतो आणि बाली हे ठिकाण त्या लोकांसाठी स्वर्गासारखं आहे आणि त्यामुळे तिथलं टुरिस्ट खातंसुद्धा अतिशय तत्पर आहे असं इथं लेखकांनी सांगितलेलं आहे. मी कोण आहे हे कळाल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रीयन असल्यामुळं त्यांचं तिथं अतिशय आवडीनं आणि प्रेमळपणे स्वागत त्यांच्याच भाषेतून करण्यात आलं हे सुद्धा इथं लेखकांनी सांगितलेलं आहे. मध्यरात्रीची वेळ, किर्र जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली होती. म्हणजे एअरपोर्टवरून लेखक बाली बेटाकडे आता जात होते. भोवती माडांच्या राया, मधूनच झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. म्हणजे छोटी छोटी गावंसुद्धा तिथं होती. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात ओ वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती. म्हणजे ते ज्या बसनं जात होते त्याच्यामध्ये आणखीनसुद्धा टुरिस्ट लोक होते हे इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या डुमदार बंगलीपुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले. रात्रीचा 1:30चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपळ तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. यत्किंचितही म्हणजे थोडीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर त्या जागरणाची रूपरेखा त्यांना दिसली नाही. अतिशय फ्रेश वातावरण असल्यासारखं त्यांचं रात्री 1:30च्या सुमारासुद्धा त्या बाली तरुणांनी आणि तरुणींनी स्वागत केलं हे इथं लेखकांनी त्यांची चपळता आणि त्यांचा हजरजबाबीपणा आपल्याला इथं लक्षात आणून दिलेला आहे. या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले. म्हणजे त्यांची तत्परता आणि तितक्या रात्रीसुद्धा त्यांच्यातला चपळपणा पाहून लेखक म्हणतात की या बेटात घड्याळ आणि वेळेवर कुठलीही गोष्ट, जसा आपण फार उशीर झाला आता पाहुण्यांना कसं स्वागत करायचं असा जसा विचार आपण करतो तसं तिथं काहीही नव्हतं. कारण टुरिस्ट खातं इतकं तत्पर होतं की आलेल्या पाहुण्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वागत त्यांचं चांगल्या प्रकारे करण्याचं तिथं परंपरा होती. ही गोष्ट इथं लक्षात आली पाहिजे. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली आणि प्रवासाने दमलेले पु ल देशपांडे लगेच बाली बेटातल्या त्या खोल्यांमध्ये घोरायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना लगेच तिथं झोप लागली. यानंतरचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.